त्यातच बीडमधील मोर्चाला राजकीय द्वेषातून वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली। सर्व समाजाच्या लोकांनी संतोष देशमुख यांना मस्साजोगचं सरपंच केलं होतं आणि त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून सकल बहुजनांचा मोर्चा निघाला पाहिजे। मात्र या मोर्चात जरांगेंसारखे जातीयवादी माणसं राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करतात असा आरोप वाघमारेंनी केला। त्याचबरोबर धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी या मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलंय असं वाघमारे म्हणाले। संतोष देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर खरं तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं। परंतु जर तिथं मोर्चा काढून आणि त्याला राजकीय अंगाचा मोर्चा जर असेल, खरं तर मोर्चा कसा निघाला पाहिजे की सर्व संघटना सर्व जाती धर्मातील लोक त्यामध्ये आले पाहिजे। खरं तर ओबीसीने सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा ओबीसीच्या मनात सुद्धा कुठेतरी विचार आहे आणि परंतु त्यामध्ये कुठेतरी आता मोर्चाला मनोज जरांगे असतील आणि राजकीय पक्षाचे तुतारीवाले काही नेते त्यामध्ये सामील होऊन कुठेतरी याला राजकीय द्वेषातून राजकीय वळण देण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे। जे तुतारीवाले तुतारीच्या पक्षाचे जेवढे लोक असतील, ज्यामध्ये तुतारीचा खासदार आहे, जरांगे आहे, म्हणजे तुतारी वाजवणारे सर्वच धनंजय मुंडे यांना पालकमंत्री मिळू नये यासाठी ह्या मोर्चाचं खरं तर आयोजन केलंय। यांना स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा याच्यासाठी यांना काही घेणं देणं नाही, यांना याच्यामध्ये राजकारण करायचंय। बीडमधील खोट्या गुन्ह्यांचे मास्टरमाइंड आमदार सुरेश धस हेच आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांनी केला। या संदर्भातला एक व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट केला। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना निंदनीयच आहे, मात्र या घटनेच्या पाठीमागून ते राजकारण केलं जातंय। रोज माध्यमांसमोर येऊन जिल्ह्याची बदनामी सुरू आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणीही राम खाडे यांनी केली आहे। खुनाची सुरुवात ही आष्टीपासूनच झालेली आहे, ही दस साहेबांनी विसरलं नाही पाहिजे। कारण की आमच्या असे अनेक खोटे गुन्हे दाखल करणे, 307 दाखल करणे, ही आपण त्याच्यातले मास्टरमाइंड आहेत, आपण हेड मास्टर आहेत, हे कधीही कोणी झाकू शकणार नाही। आपलं जी सध्याचं वातावरण आहे, आपली जी भूमिका चाललेली आहे, आपण जे रोज उठून मीडिया पुढं या जिल्ह्याचं नाव खराब करायचं, या मतदारसंघाचं नाव खराब करण्याचं पाप जे चालू केलेलं आहे, कदाचित आपण खूप मोठ्या मताने आपण विजय झाल्यामुळं कदाचित आपल्या गोळ्या संपलेल्या असणार आहेत आणि त्या गोळ्या आपण सुरू करा। बीडचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत डुबे प्रकरणाचा उल्लेख करत डुबे प्रकरणात व्यवहार झाल्याचं वक्तव्य केलं होतं। तसंच परळीतील व्यापारी मला येऊन भेटणार असल्याचे ते म्हणाले। यावर आता व्यापारी अमोल डुबे यांनी खुलासा करत धस यांचे सर्व आरोप फेटाळलेत। आमदार सुरेश धस यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी चुकीचे आरोप करू नयेत असं डुबेंनी म्हटलंय। काल माननीय आमदार सुरेश धस यांनी माझे नाव घेऊन पीडित मला भेटायला येणार आहेत, कितीमध्ये सेटलमेंट झाली मला माहीत आहे, असे चुकीचे आरोप त्यांनी केले आहेत। तरी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे मुंडे कुटुंबासोबत माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। तरीही आमचे नाव घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व आमच्या परळीच्या सलोख्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर निशाणा साधला। बीडमध्ये हत्या घडवणारे मंत्रिमंडळात आहेत आणि त्याचबरोबर बहिणीचं कुंकू पुसणाऱ्यांना राज्यात गुंडांना अभय दिलं जातंय असा आरोप राऊतांनी केला। या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणाले। तर त्याचबरोबर परळीत 118 बूथवर मतदान होऊ दिलं नाही असं म्हणत संजय राऊतांनी मुंडेंवर निशाणा साधला। सगळ्यात आधी बीडमधले सगळे शस्त्र परवाने रद्द केले पाहिजे तात्काळ आणि शस्त्र जमा केली पाहिजे। बीडमध्ये माझ्या माहितीनुसार 1500च्या वर शस्त्र परवाने आहेत परळीतच, आणि त्याहीपेक्षा 7 ते 8 हजार बेकायदा शस्त्र तिथे आलेले आहेत आणि ही सर्व शस्त्र नेपाळ आणि बिहारमधून आणलेली आहेत आणि त्या शस्त्रांचा वापर करून मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांचे जे सहकारी आहेत त्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात। हे अगदी फडणवीसांनी मान्य करावं आणि स्वीकारावं। लोकभावना इतकी तीव्र आहे, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। मी नैतिकतेचा प्रश्न करतो।
देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो, त्याची किंमत मला मोजावी लागेल. मला माहिती. तर आपण आज SITची मागणी केली होती असं मंत्री पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं. मी त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील. कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. तो माझ्याबरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. असून कांदळवन कक्ष या संस्थांची पडताळणी करते. अनेक मुंबईकरांनी बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील प्राणी पक्ष्यांचे दर्शन घेत नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटला. बुधवारी झालेल्या तिकीट विक्रीतून महापालिकेच्या तिजोरीमध्ये 3 लाख रुपये महसूल जमा झाला. कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघाताला 15 दिवस उलटून गेले तरी त्याबाबतचा अहवाल अद्याप सादर झालेला नाहीये. मात्र अहवाल सादर होण्यापूर्वीच बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्यानं खालावू लागलाय. मुंबईचा हवा निर्देशांक बुधवारी 191 इतका होता, तर काही भागात अतिवाईट आणि काही भागात वाईट हवेची नोंद झाली. कॅनडा आणि अमेरिकेमध्ये जवळपास 35,000 विद्यार्थ्यांना बेकायदा पाठवण्याचे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मानवी तस्करी प्रकरणी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा येथील 8 ठिकाणी छापे टाकले. घाटकोपरच्या पतंगनगर भागात फेरीवाल्यानं महिलांशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय. 2 महिलांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न संबंधित व्यक्तीकडून होत असल्यानं त्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सायन पनवेल महामार्गावर वाहनाला आग लागली. वाहन चालक प्रसंगावधान साधत बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली. मात्र आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 246 वाहनं कांद्याची आवक झाली, पण शेतकऱ्यांना सरासरी भाव 1800 रुपयांपर्यंतच मिळाला. अवघ्या 10 क्विंटल कांद्याला 4300 रुपयांचा भाव मिळाला. खरीप हंगाम 2024 ते 25 साठी तुरीची किमान आधारभूत किंमत 7,550 रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र त्यानुसार सध्याच्या किमती किमान आधारभूत किमतींपेक्षा जास्त आहेत. अहमदाबाद विमानतळावरून सोन्याची तस्करी पकडण्यात आली आहे. 2.35